नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेल्या शनिवार रविवारी जयपूर डायलॉग्स या यूट्यूब चॅनेल आणि संस्थेच्या वार्षिक समारंभामध्ये सहभाग घेण्यासाठी मी जयपूरला राजस्थानला गेलो होतो. 2 दिवस जवळजवळ 10-12 सेशन्स याची चालली. साधारणतः 1.25 तासाच्या आसपास प्रत्येक सेशन होतं आणि त्यामध्ये सहभागी व्हायला एकापेक्षा एक असे वेगवेगळ्या विषयातले जाणकार आलेले होते. आणि मी मराठी यूट्यूब करतो किंवा कधीकधी हिंदी व्हिडिओ करतो किंवा कधी हिंदी यूट्यूबवाल्यांच्या वेगवेगळ्या चॅनेलवर जातो, तसा जयपूर डायलॉगच्या पण जातो. त्यातून मला ओळखणारे आणि माझं विश्लेषण आवडणारे अक्षरशः हजारो अमराठी लोक तयार झालेले आहेत. बंगलोरपासून ग्वाल्हेर, इंदोर, गुजरात, दिल्ली, पाटणा असे लोक तिथे भेटले. त्यांनी आपला प्रेमाचा रागही व्यक्त केला. मी हिंदी व्हिडिओ अलीकडे केले नाहीत म्हणून त्यांच्या आग्रहास्तव मी आता परत एकदा हिंदी व्हिडिओ सुरू करणार आहे. मी जे 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुस्तक लिहितो आहे, त्या पुस्तकाचं देखील हिंदी संस्करण काढावं हा त्या लोकांनी आग्रह धरला आहे. त्यामुळे जयपूर डायलॉग आणि त्यात सहभागी होणं हा खरोखरच मित्रांनो एक अपूर्व अनुभव होता. पण ते सगळं कौतुक इथे सांगण्याची मला गरज वाटत नाही. पण त्या निमित्ताने आपल्याला महाराष्ट्राबाहेर किती लोक ओळखतात आणि अमराठी किती लोक ओळखतात किंवा आपल्यावर प्रेम करतात, याचा जो साक्षात्कार होता तो खरोखरच अपूर्व होता. आणि म्हणून त्या सगळ्यामध्ये मला जर सर्वाधिक आनंदाची गोष्ट कुठली वाटली असेल तर मला तिथे एक असा माणूस भेटला की ज्याला मी आजपर्यंत वेगवेगळ्या हिंदी इंग्रजी चॅनेलवर बघत होतो. वेगवेगळ्या चॅनेलवर ज्या इंग्रजी किंवा हिंदीमध्ये पॅनेल चर्चा चालतात, ग्रुप म्हणजे एखाद्या गटाचा परिसंवाद चालतो, एखादा विषय त्या दिवशीचा घेऊन त्यावर ज्या चर्चा डिबेट्स चालतात, त्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा किंवा दहशतवाद याच्या संबंधाने ज्या चर्चा सातत्याने होत आल्या, अशा चर्चा मी अगत्याने बघायचो. कारण आंतरराष्ट्रीय राजकारण, भारताची सुरक्षा हा सुद्धा माझा एक आवडीचा विषय आहे आणि वेळोवेळी मी सुद्धा त्यावर विश्लेषण केलेलं आहे. पुलवामा असो, उरी असो, त्यानंतरचा सर्जिकल स्ट्राईक असो किंवा एअर स्ट्राईक असो, या निमित्ताने मी भाष्य केलेलं आहे आणि याही विषयावर मी केलेलं भाष्य लोकांना आवडतं. मी जे बारकावे सांगतो किंवा संदर्भ देतो ते लोकांना आवडतात. पण हे संदर्भ मिळवताना या विषयातले जे जाणकार आहेत त्यांना अतिशय सूक्ष्म पातळीवर ऐकावं लागतं. आणि अशा चर्चेमध्ये भाग घेणारा आणि माझ्यासाठी अतिशय आवडता असलेला एक जाणकार म्हणजे कर्नल RSN सिंग. मी जयपूरच्या त्या कार्यक्रमामध्ये हॉलमधून फार AC होता म्हणून टॉयलेटला जायला बाहेर पडलो होतो आणि बाहेर पडल्यावर अनेक लोक सेल्फी घेत होते, फोटो घेत होते, अगत्याने बोलत होते, भेटत येत येऊन. अशा वेळेला RSN सिंग समोरून आले आणि मला इतकं बरं वाटलं की मी ज्याच्यासाठी टी व्हीवरच्या चर्चा ऐकतो, ज्याची मतं अगत्याने ऐकतो, त्याचा अभ्यास जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, असा एक वक्ता किंवा अभ्यासक समोरून आला तर त्याचं मला प्रचंड कौतुक होतं. एक चाहता असल्यासारखा मी माझ्या भोवती जमलेल्या लोकांना थोडं बाजूला केलं. म्हटलं जरा थांबा, फोटो नंतर काढू. आणि मी RSNच्या दिशेने जात होतो तर RSN स्वतःच माझ्या दिशेने आले. त्यांनी जवळ येऊन अक्षरशः मिठी मारली मला किंवा शेक हँड केला आणि ते म्हणाले, अरे भाऊ, म्हणजे ते नावाने मला ओळखतात, याचं मला प्रचंड अभिमान वाटला मित्रांनो. की मी ज्याच्याकडे अभ्यासू जाणकार म्हणून बघतोय तोच मला ओळखतो. तर तो तेवढंच नाही, RSN म्हणाले की मैं तो आपको फॉलो करता हूँ. म्हणजे ते माझ्या यूट्यूबवर नजर ठेवून आहेत. मी उपस्थित केलेले मुद्दे, मी केलेले विश्लेषण ते ऐकतात, समजून घेतात.
याचंच मला प्रचंड कौतुक वाटलं, कारण मी त्यांना त्यांचा फॉलोअर समजत होतो, पण ते मला फॉलो करतात ही खरंच माझ्या दृष्टीने खूप मोठी अभिमानास्पद गोष्ट होती. आणि त्यामुळे जयपूर डायलॉगमध्ये गेल्यानंतर RSN सिंग यांची प्रत्यक्ष भेट हा माझ्यासाठी खरोखरच अपूर्व सोहळा होता. अर्थात त्यांचा दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता आणि तो बसून मी अगत्याने ऐकला, ज्या कार्यक्रमामध्ये ज्या राष्ट्रीय सुरक्षा, सीमा सुरक्षा, देशातले घातपात, देशातले अंतर्गत गुन्हेगार म्हणजे देशात अंतर्गत असलेले घातपाती आणि देशात चेहरा नसलेले आपल्यात वावरणारे आपले शत्रू, जे भाऊबंद मित्रासारखे असतात पण प्रत्यक्षात समाज आणि आपला घातपात करायला टपलेले असतात, त्यावर या माणसांनी व्यक्त केलेली मतं मला फार आवडली मित्रांनो. नुसती आवडली नाही, त्यातून आपण आपल्याला असलेले धोके आणि त्या धोक्यांचे मुखवटे ओळखू शकतो. याचं कारण लक्षात घ्या मित्रांनो. कर्नल RSN सिंग हे मुळातच लष्करातले अधिकारी आहेत, मिलिटरी इंटेलिजन्समध्ये काम केलेले आहेत आणि त्यानंतर रॉ ही जी भारतीय परदेशामध्ये गुप्तचर म्हणून काम करणारी भारताची जी संस्था आहे RAW, त्यामध्ये सुद्धा दीर्घकाळ काम केलेला आणि त्यामुळे अतिशय वरकरणी साध्या वाटणाऱ्या गोष्टीतही देशाचे धोके अतिशय बारीक नजरेने ओळखू शकणारा आणि त्यावरच्या उपाययोजनांमध्ये प्रत्यक्ष भाग घेतलेला हा माणूस जेव्हा भेटतो तेव्हा आनंद होणं स्वाभाविक असतं. आणि मग त्याला समोरासमोर बसून ऐकण्यामधला जो आनंद असतो तो खरोखरच द्विगुणित करणारा असतो. आणि मी त्यांना स्पष्टपणे बोललो, कुठल्याही डिबेटमध्ये मी सुद्धा ती डिबेट्स टी व्हीवर घरी बसून ऐकत असतो चॅनेलवरची, पण त्यामध्ये अनेक खुळचट प्रश्न पण विचारले जातात अँकरकडून किंवा कुठल्याही राजकीय पक्ष प्रवक्ते वगैरे असतात त्यांच्याकडून अत्यंत पोरकट प्रश्न विचारले जातात किंवा आक्षेप घेतले जातात. तेव्हा RSN सारखा अनुभवी माणूस प्रचंड प्रक्षुब्ध होतो, चिडतो, रागावतो. म्हटलं तुम्ही रागावता तेव्हा मला अधिक आवडतं, कारण समोरचे पक्षीय प्रवक्ते वगैरे ज्या प्रकारे खुळचट उलटे प्रश्न विचारतात किंवा आरोप करतात, तेव्हा तुमचा जो राग असतो ना तो माझ्याही मनात असतो. आणि म्हणून मी घरात बसून TV बघतो, पण मला आलेला राग प्रत्यक्ष त्या चर्चेमध्ये RSNच्या रूपाने व्यक्त होतो, तेव्हा मी मनापूर्वक खुश होतो. म्हणून मी त्यांना म्हणालो, आप गुस्सा हो जाते हो किसी चैनल के डिबेट में, आप जब गुस्सा हो जाते हो तो मुझे बहुत खुशी होती है, क्योंकि वो गुस्सा मेरा होता है और उसी पैनल पर जब वो आविष्कृत होता है, जेव्हा तो व्यक्त होतो तुमच्याकडून, तेव्हा तुम्ही मला अधिक आवडता. आणि त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की बिलकुल सही बोल रहे आप. पण असा माणूस जेव्हा आपल्याला आपलं काही ऐकतो, बोलतो किंवा म्हणतो की तुमच्याकडून सुद्धा काही इनपुट्स मिळतात, तेव्हा मित्रांनो मी प्रतिपक्ष चालवतो याचा मला अभिमान वाटतो. कारण आपणही या अशा गुप्तचर संस्था जे काही काम करत आहेत, स्वतःचा जीव धोक्यात घालून या गुप्तचर खात्याचे अधिकारी, त्यातले जे कोणी काम करणारे कर्मचारी आहेत, ते स्वतःचा जीव धोक्यात घालून देशासाठी अखंड डोळ्यात तेल घालून जागरूक राहत असतात आणि म्हणून आपण सुरक्षित असतो. असा जेव्हा माणूस आपली पाठ थोपटण्याचा प्रयत्न करतो किंवा आपलं कौतुक करतो, तेव्हा खरोखरच अभिमानाचं असतं, कारण आपणही देशासाठी काहीतरी केलं आहे याचं समाधान मिळतं मित्रांनो. आणखीन एक बाब आहे, त्या विशिष्ट चर्चा जी होती देशाच्या सुरक्षेबद्दल त्या जयपूर डायलॉगमध्ये, त्यामध्ये एक वक्ता एका चर्चासत्रामध्ये RSN सिंग होते आणि त्यांनी हजारो भारतीय जे आहेत त्यांच्या मनातला जो एक राग आहे तो त्या जयपूर डायलॉगच्या चर्चासत्रामध्ये सुद्धा स्पष्ट शब्दात व्यक्त केला. काय असतं मित्रांनो, सैन्यामध्ये असो किंवा परदेशात असो, ज्यावेळेला भारताचे गुप्तचर, मग ते जन्माने भारतीय असतील, कदाचित पाकिस्तानी किंवा चीनी असतील,
ते सुद्धा जेव्हा भारतासाठी काम करत असतात तेव्हा स्वतःचा जीव धोक्यात घालून भारताच्या सुरक्षेसाठी काम करत असतात. त्यामुळे त्यांना अडचणी निर्माण करणारा कोणीही भारताचा शत्रू असतो. आणि त्याची चिकित्सा करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या माणसाबद्दल, ज्याच्या कृतीबद्दल आपण बोलतोय त्याने स्वतःचा जीव धोक्यात घातलेला असतो. भारतासाठी, भारताच्या जनतेसाठी आपला जीव धोक्यात घातलेला असतो. तेव्हा फार मोठं तटस्थपणे बोलणं हा शुद्ध मूर्खपणा असतो. आणि म्हणून तिथे बोलताना मुळात लष्करामध्ये काम केलेले आणि नंतर गुप्तचर विभागामध्ये काम केलेले RSN सिंग हे जेव्हा भारतीय न्यायव्यवस्थेवर घसरले तेव्हा मला खरोखरच आनंद झाला मित्रांनो. कारण ज्या प्रकारे याकूब मेमनच्या फाशीसाठी मध्यरात्री उठून न्यायाधीश बसतात आणि त्याची फाशी रोखण्यासाठी जे कोणी दिवाळखोर वकील सुप्रीम कोर्टात याचिका घेऊन गेलेले असतात, त्यासाठी मध्यरात्री न्यायमूर्ती उठून बसतात, कोर्टाचे दरवाजे उघडतात आणि सुनावणी करतात. त्याचा सामान्य भारतीयाला किती प्रचंड राग येत असतो. तो राग त्या दिवशी त्या चर्चासत्रामध्ये RSN सिंगच्या बोलण्यातून व्यक्त झाला होता. आणि म्हणून मी ते शीर्षक दिले की माझ्यासाठी तो अपूर्व अनुभव होता की देशाच्या न्यायव्यवस्थेला सुद्धा RSN सिंगनी त्या चर्चासत्रामध्ये खडे बोल ऐकवले. कारण सैनिक जो असतो तो त्या काश्मीरमध्ये कधी आता होत नाही, पण पूर्वी आपण बघितले की तिथल्या शांतता सुरक्षेसाठी सैनिक आपला जीव धोक्यात घालून त्या चिलखती जीपमधून, गाडीमधून, रणगाड्यातून जात असतो आणि त्याच्यावरती काश्मीरी पोरं, मुस्लिम पोरं दगडधोंडे मारतात, त्याला टिवल्या बावल्या करून दाखवतात. तेव्हा आपल्याला जसा राग येतो तसा RSN सिंगला राग येतो. पण मग तो गोगोई नावाचा एक सैन्य अधिकारी एका अतिरेक्याला जीपच्या पुढे बांधतो आणि त्या दगड मारणाऱ्या पोरांसमोरून ती जीप घेऊन जातो. तेव्हा दगड मारणारे थांबतात, कारण जीपच्या समोर बांधलेला एक कोण असतो तरुण, तो काश्मीरी दगड मारणाऱ्या मुसलमानांपैकी एक असतो. आणि आपण मारलेला दगड भारतीय सैनिकाला लागण्यापेक्षा आपल्यातल्याच एका दगडफेक्या मुस्लिम तरुणाला लागेल म्हणून ती दगडफेक बंद होते. तर त्यातलं तारतम्य न ओळखता त्या भारतीय गोगोई नावाच्या सेनाधिकाऱ्यावर जेव्हा न्यायाधीश टिप्पणी करतात तेव्हा खरोखरच राग येतो मित्रांनो. त्याने जे काही केलं ते बरोबर का चूक हे न्यायालयाच्या वातानुकूलित चेंबरमध्ये बसून न्यायमूर्ती मत व्यक्त करतात. तेव्हा त्यांना प्रत्यक्ष काश्मीरच्या त्या रक्तरंजित लढाईमध्ये सैनिक आपल्या जीवावर बेतलेला खेळ खेळत असतो आणि त्या खेळाकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये बसल्यासारखे न्यायाधीश बघतात. तेव्हा म्हणून राग येतो, सामान्य भारतीयाला राग येतो. आणि तो जेवढा मला येतो तेवढा RSN सिंगला येतो. आणि त्याने तो त्या चर्चासत्रामध्ये RSN सिंगने तो राग बोलून दाखवला. कम से कम युद्ध कैसे लढणं आहे, कमीत कमी युद्ध कसं लढावं हे आम्हाला न्यायालयाने शिकवू नये असा प्रक्षुब्ध उद्गार RSN सिंगने काढला. तेव्हा त्या सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला मित्रांनो. बरोबर आहे, बरोबर आहे. प्रत्येक गोष्ट कायद्याच्या व्याख्येमध्ये आणि न्यायाच्या चौकटीत बसणारी नसते. त्यामुळे त्याची व्याख्या करून त्याला चाकोरीत आणण्याचा, युद्धाला आपल्या चाकोरीत आणण्याचा प्रयत्न न्यायाधीशांनी करू नये असा एक खडे बोल RSN सिंगने त्या चर्चेत ऐकवले. कारण तुम्ही सुरक्षित जागी बसलाय आणि तुम्ही सुरक्षित जागी एवढ्यासाठी आहात की आमचे सैनिक जिथे जिथे दंगल पेटते, जिथे जिथे घातपात होतात तिथे स्वतःचा जीव धोक्यात घालून जातात. म्हणून तुम्ही सुरक्षित आहात, सुरक्षित जागी बसलाय आणि मोठी तत्त्वज्ञानं बोलू शकताय.
कारण तुमची सुरक्षा ही आमच्या जीवावर उदार होण्यातून आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही जीव धोक्यात घालून जो खेळ करतो तो खेळ कसा करावा हे क्रिकेटच्या अंपायरप्रमाणे आम्हाला शिकवू नका, असं जेव्हा RSN सिंगने सांगितलं तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला मित्रांनो. आणि म्हणून मला तो सगळा अनुभव अपूर्व वाटतो की कोणीतरी न्यायाधीश बनून बसलेल्या पत्रकारांपासून खऱ्या न्यायाधीशांपर्यंत सर्वांना हे खडे बोल ऐकवणं अगत्याचं आहे. घटनेतले शब्द, घटनेतली कलमं, त्यातला आशय, त्याचे अर्थ हे समजवताना निदान जे जीवावर खेळून तुम्हाला सुरक्षा देतात त्यांना शहाणपणा शिकवू नका, हे कोणीतरी या अशा पत्रकारांना आणि न्यायमूर्तींना सांगितलं पाहिजे. ज्यावेळेला तो गोगोई नावाचा सेनाधिकारी त्या जीपमधून जात होता तेव्हा कुठेतरी चहूकडून अतिरेकी दगडफेक्यांनी घेरलेल्या भारतीय सैनिकांना सोडवण्यासाठी जात होता. नाहीतर ते मारले गेले असते, भोसकून जाळून मारले गेले असते. त्यांना सोडवायला तो गोगोई नावाचा सेनाधिकारी गेलेला होता. आणि आपण सुरक्षित जायचं असेल तर आपल्या हातातल्या बंदुका, हँड ग्रेनेड्स याच्यापेक्षाही एक काश्मीरी मुसलमान जर दगड फेकणारा समोर लावला तर त्याचे भाईबंद दगड मारणार नाहीत, जे आपल्याला मारायचे पण त्यात त्यांचा बळी जातो म्हटल्यानंतर ते दगड मारायचे थांबतील. हे सर्वात मोठं शस्त्र त्या गोगोई नावाच्या सेनाधिकाऱ्याने तिथेच त्याचा शोध लावला होता आणि तिथेच त्याचा वापर केला होता. एक पकडलेला मुस्लिम अतिरेकी किंवा दगडफेक्या हा शस्त्र बनू शकतो, हा त्या सेनाधिकाऱ्याने लावलेला शोध होता. आणि दगड फेकणारा कोणीही, भारतीय सैनिकांवर, जवानावर दगड फेकणारा कोणीही माणूस नसतो. तो जर जनावरासारखा, श्वापदासारखा वागत असेल तर त्याच्या मानवता अधिकार त्याला नसतात. हे त्या गोगोई नावाच्या अधिकाऱ्याने कृतीतून दाखवलेलं होतं. ते जर समजून घेतलं असतं न्यायाधीशांनी तर मग त्यांना मानवाधिकाराचं तत्त्वज्ञान सुचलं नसतं. मानवाधिकार त्यांच्यासाठी असतात जे माणसासारखे वागतात आणि दुसऱ्याला माणसासारखं जगू देतात. दुसऱ्याच्या माणसासारख्या जगण्यावर सुद्धा आक्रमण करणारे असतात, ते अतिरेकी असतात, ते माणूस नसतात आणि माणसासारखं वागत नसल्यामुळे त्यांना मानवाधिकारात उपलब्ध असलेल्या सवलती आणि अधिकार देण्याची काडीमात्र गरज नसते. हेच त्या गोगोई नावाच्या अधिकाऱ्याने दाखवून दिलं होतं. जीपच्या पुढे त्या दगडफेक्याला बांधला आणि दगडफेक थांबली होती. तिथे बंदूक चालणार नव्हती. बंदूक चालवल्यानंतर 4 लोक मारले गेले असते, जखमी झाले असते आणि त्याचंच भावनिक राजकीय भांडवल करण्यात आलं असतं. पण ना तो मुस्लिम जीपसमोर बांधलेला मारला गेला, ना कुणी भारतीय जवान त्या दगडफेकीत जखमी झाला. उलट त्या प्रयोगामुळे जे कोंडीत सापडलेले भारतीय जवान होते त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं. तेव्हा बंदूक न वापरणं आणि सुरक्षा प्रस्थापित करणं, शांतता प्रस्थापित करणं यासाठी न्यायालयाने त्या गोगोईसारख्या अधिकाऱ्याची पाठ थोपटली पाहिजे होती. त्याच्याऐवजी त्याला मानवाधिकार न्यायालय शिकवणार असेल तर मग अशा न्यायाधीशांना आणि न्यायपालिकेला कोणीतरी खडे बोल सुनवायला पाहिजेत. मिळेल तिथे सुनावले पाहिजेत. ते काम जर जयपूर डायलॉगच्या व्यासपीठावर RSN सिंगने केलं असेल तर म्हणून मला ते सगळा अनुभव अपूर्व वाटला की यस, आपल्यासमोर एक गुप्तचर अधिकारी ठणकावून न्यायपालिकेला सांगतोय की बाकीचं शहाणपण नागरी जीवनात शिकवा. युद्धभूमी आणि रणभूमी इथे कसं लढायचं असतं हे कृपा करून सेनापतींना आणि सैनिकांना शिकवू नका. मित्रांनो, खरंच RSN सिंगचा ती भेट, त्याचं ते भाषण ही माझ्यासाठी त्या जयपूर डायलॉगमध्ये मिळालेली
सर्वात मोठी भेट होती, अपूर्व संधी होती. आणि म्हणून मी म्हटलं की जयपूर डायलॉग आणि आरएसएनची भेट हे माझ्या आयुष्यात फार मोठी एक अपूर्व घटना आहे. ती तुमच्याशी शेअर केली. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.